चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज पाटाकडील तालीम आणि खंडोबा तालीम मंडळ संघात अंतिम सामना पार पडला। या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळानं 1-0 गोलनं सामना जिंकत चंद्रकांत चषकावर नाव कोरलं। विजेत्या पाटाकडील संघाला 2,31,000 तर उपविजेत्या खंडोबाला 1,31,000 आणि चषक देऊन गौरवण्यात आलं। तसंच वैयक्तिक बक्षिसं देऊन खेळाडूंचा गौरव झाला। श्री बालगोपाल तालीम मंडळ आयोजित आणि जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू होती। या स्पर्धेतील अंतिम सामना आज पाटाकडील तालीम मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्यात झाला। पाटाकडील संघाकडून ऋषिकेश मेथे, यशराज कांबळे, प्रतीक बदामे, अरबाज पेंढारी, ओंकार मोरे, रोमारियो यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन घडवलं। तर खंडोबा तालीमकडून रोहित जाधव, विष्णू टीएम, कुणाल दळवी, पृथ्वीराज साळुंखे, प्रभू पवार, ऋतुराज संगपाळ, आदित्य लायकर यांनी गोलसाठी चढाया केल्या। सामना संपण्यास अवघे काही मिनिटं बाकी असताना पाटाकडील संघाच्या नबी खानच्या पासवर अमीन खजीरनं खंडोबाचा गोलरक्षक आकाश मिस्त्रीला हुलकावणी देत मैदानी गोलची नोंद केली। या गोलची परतफेड करण्यात खंडोबाला यश आलं नाही। अखेर हा सामना पाटाकडील तालीम मंडळानं 1-0 गोल फरकानं जिंकत चंद्रकांत चषक पटकावला। विजयानंतर पाटाकडील संघाच्या खेळाडूंनी आणि समर्थकांनी मैदानावर जल्लोष केला। दरम्यान अंतिम सामन्यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। या स्पर्धेतील विजेत्या पाटाकडील तालीम मंडळ संघाला शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, उपमहापौर अक्षय जरग, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या हस्ते 2,31,000 रुपये आणि चंद्रकांत चषक, तर उपविजेत्या खंडोबाला 1,31,000 रुपये आणि चषक देण्यात आला। तृतीय आणि चतुर्थ विजेत्या दिलबहार आणि बालगोपाल संघाला 31,000 रुपये आणि चषक देण्यात आला। मालिकावीर अमीन खजीरला 31,000, सामनावीर ओंकार मोरेला 3,100, उत्कृष्ट गोलकीपर अमर गवळी, उत्कृष्ट फॉरवर्ड विष्णुमणी कंडण, उत्कृष्ट हाफ प्रभू पवार, उत्कृष्ट डिफेन्स अक्षय पायमल यांना प्रत्येकी 11,000 रुपये देऊन गौरवण्यात आलं। यावेळी महिला बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, नगरसेवक वैभव माने, विजय खाडे पाटील, रत्नेश शिरोळकर, इस्माईल बागवान, बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे, कार्याध्यक्ष निवास शिंदे, अप्पासाहेब साळुंखे, जयेश ओसवाल, ओंकार जाधव यांच्यासह फुटबॉल प्रेमी उपस्थित होते।